केंद्रात आज भाजप सत्तेत आहे। राज्यातही शिंदे सरकारच्या निमित्ताने भाजप सत्तेत आहे आणि सत्तेत असलेल्या भाजपला साथ आहे ती मित्र पक्षांची म्हणजेच सहयोगी पक्षांची। त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं राजकारण पाहायचं झालं तर 1999 पासूनचा इतिहास सांगतोय की महाराष्ट्रात आघाडी किंवा युतीशिवाय सरकार सत्तेत येत नाही। त्यामुळे सत्तेत यायचं असेल तर तुम्हाला छोट्या मोठ्या सहयोगी पक्षांची साथ मिळणं खूप महत्त्वाचं आहे। आपण आज बोलणार आहोत भाजपच्या सहयोगी पक्षांबद्दल। भाजपला 2014 आणि 2019च्या निवडणुकांमध्ये साथ देणारे सहयोगी पक्ष आज कुठे आहेत, त्यांचं अस्तित्व काय आहे याचाच आढावा घेण्याचा हा प्रयत्न। भाजपच्या सहयोगी पक्षांमधला एक पक्ष म्हणजे शिवसंग्राम संघटना। आमदार विनायक मेटे यांनी 2002 मध्ये शिवसंग्राम संघटना सुरू केली होती। मराठा समाजाचे काम करणं हे त्यामागचं उद्दिष्ट होतं। त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते। मात्र 2014च्या विधानसभा निवडणूक जवळ आल्या तसं विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरून आघाडी सरकार विरोधात बोलायला सुरुवात केली होती। राज्यात भाजपला मराठा चेहरा मिळवून देण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी विनायक मेटेंना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार 2014 मध्ये विनायक मेटे राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि भाजप शिवसेना युतीत सामील झाले होते। भाजपकडून त्यांनी बीड विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झालेला। मग 2016 मध्ये विनायक मेटेंना भाजपकडून विधान परिषदेवर पाठविण्यात आले। त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद नावाचा राजकीय पक्ष काढला। मराठा आरक्षणाबरोबरच वंचितांच्या आरक्षणासाठी देखील प्रयत्न करण्याचं या परिषदेचं उद्दिष्ट होतं। त्या दरम्यान बीड जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे 4 उमेदवार निवडून आले होते। मात्र या 4ही सदस्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप युतीसोबत लढविणार असल्याचं विनायक मेटेंनी घोषित केलं होतं। स्वतः विनायक मेटे वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून तब्बल 5 वेळा विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत। मात्र आज या पक्षाची स्थिती सांगायची झाल्यास अलीकडेच विधान परिषदेची निवडणूक पार पडली, ज्यात विनायक मेटेंना सपशेल डावलण्यात आल्याचं दिसून आलं होतं। एकंदरीतच विनायक मेटेंचं आणि पक्षाचं स्थानिक राजकारणात फारसं वजन आता राहिलेलं नाही। तसेच पक्षाकडे कोणतंही मोठं पद नाही। बाकी अधूनमधून बातम्या येत असतात की पक्ष संघटना बांधणी व विस्तारासाठी प्रयत्न करतंय, पण त्यातच विनायक मेटेंचं नुकतंच निधन झाल्यामुळे या पक्षाचं भवितव्य अंधारात आहे। पुढील आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना। माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली। शेतकऱ्यांसाठी काम करताना राजू शेट्टी यांनी या संघटनेच्या जोरावर राजकारणाकडे मोर्चा वळवला। स्वाभिमानी पक्ष म्हणून त्याला नवीन नाव देण्यात आलं। 2004 साली राजू शेट्टी हे शिरोळ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले। 2009 मध्ये हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले। 2014लाही ते खासदार झाले। 2014च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप सेना युतीत सामील झाली। यानंतर झालेल्या 2014च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात युतीचं सरकार आलं आणि फडणवीस सरकारमध्ये सदाभाऊ खोत हे कृषी राज्यमंत्री झाले। 2014 मध्ये राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या जातील यावरून भाजपला पाठिंबा दिला होता। पण आश्वासन देऊनही कोणताच निर्णय घेतला नाही म्हणून नाराज होत राजू शेट्टी 2017 मध्ये सरकारमधून बाहेर पडले। यावरूनच स्वाभिमानी पक्षात फूट पडून सदाभाऊ खोत वेगळे झाले, तर राज्यात सदाभाऊ खोत सरकारमध्येच राहिले आणि 2017 मध्ये त्यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली। तर सदाभाऊ खोतांचा मुलगा सागर खोत यांना भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं। परंतु रयत क्रांती संघटना ही रयत क्रांती पक्ष झाल्यानंतर सागर खोत या पक्षाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी भाजपचं युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपद सोडलं। आजही घटक पक्ष म्हणून रयत क्रांती पक्ष भाजप बरोबर आहे। महाविकास आघाडीवर टीका करण्यात एसटी कामगारांच्या आंदोलनात देखील सदाभाऊ खोत सातत्याने पुढे होते। त्या जोरावर 2022च्या विधान परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता, परंतु त्यांनी शेवटच्या दिवशी पक्षाच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज माघारी घेतला। त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्याकडे सध्या तरी कोणतंही पद नाहीये आणि शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाहीयेत असं बोललं जातं। तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी पक्षाने 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर आघाडी केली, पण लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींचा हातकणंगलेमधून सेनेच्या धैर्यशील मानेंनी पराभव केला। विधानसभा निवडणुकीत
पक्षाला एकमेव जागा मिळाली ती देवेंद्र भुयार यांच्या निमित्ताने। 2019मध्ये राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली आणि स्वाभिमानी पक्ष या आघाडीत सहभागी झाला, पण 2022मध्ये स्वाभिमानी पक्षाचं महाविकास आघाडीसोबत काय पटलं नाही आणि स्वाभिमानी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडला। तर स्वाभिमानीचे आमदार असून राष्ट्रवादीशी जवळीक केल्यामुळे पक्षाने स्वतःचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी केलेली, त्यामुळे पक्षाची ताकद सध्या बरीच कमी झालेली दिसते। राजू शेट्टींनी सतत बदललेल्या भूमिकांमुळे त्यांच्यावर टीकाही होत आली आहे। पुढील सहयोगी पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच रासप। 2003मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली। पूर्वीपासूनच राजकारणात असलेले महादेव जानकर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले। 2014मध्ये त्यांनी भाजप सेना युतीला पाठिंबा दिला। 2014च्या लोकसभा निवडणुकीत युतीकडून बारामतीतून उमेदवारी मिळवली। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला। तरी महादेव जानकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री बनवलं गेलं। त्यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्ध विकास खात्याचा पदभार होता। 2018च्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या 5 उमेदवारांच्या यादीत जानकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते, मात्र जानकर यांनी भाजपची उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला। 2018मध्ये महादेव जानकर यांनी विधान परिषदेवर रासपकडून बिनविरोध निवड झाली, मात्र 2019 नंतर धनगर ओबीसी आरक्षण या मुद्द्यावरून महादेव जानकरांचे आणि भाजपचे वाद झाले। तेव्हापासून जानकर यांनी भाजपपासून लांब राहणे पसंत केले आहे। मात्र या नाराजीला खरं तर कारणीभूत ठरली होती 2019ची लोकसभा निवडणूक। बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकरांना डावलून त्यांच्याच पक्षातील आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली होती। दुसरीकडे रासपचे आमदार अस्मारे राहुल कुल हेही भाजपकडून लढले आणि जिंकले। त्यामुळे भाजपने रासपची लोक थेट पक्षात घेत पक्षाला खिंडार पाडायला सुरुवात केली अशी टीका झाली। महादेव जानकर आता राजकारणात फार सक्रिय नाहीत, पण एक दिवस भारताचा पंतप्रधान होईन असा निर्धार ते बोलून दाखवतात। त्यामुळे सध्या या पक्षाचं अस्तित्व बघणं महत्त्वाचं आहे। 2019मध्ये डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या रूपात पक्षाचा एकमेव आमदार परभणीच्या गंगाखेडमधून निवडून आला आहे। एका आमदारासोबतच रासप भाजपसोबत आहे, पण त्यांना भविष्यात मंत्रिपद मिळण्याची शक्यता तशी कमीच दिसते। पुढील आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट RPI। 2014च्या आधी शिवशक्ती भीमशक्तीच्या युतीच्या नावाखाली RPI शिवसेनेसोबत होती, मात्र जेव्हा शिवसेनेने भाजपची साथ सोडली तेव्हा मात्र RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत न जाता 2014च्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। राज्यात 4 मंत्रिपद, 3 विधान परिषद आमदारपद आणि महामंडळावर अध्यक्ष आणि सत्तेत आल्यावर 10% हिस्सा या समझोत्यावर RPI 2014मध्ये भाजपसोबत गेली होती। तेव्हापासून हा पक्ष भाजपसोबत आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा शिवसेना भाजपसोबत नसली तरी RPI मात्र भाजपसोबतच राहणार आहे, रामदास आठवले यांनी स्पष्ट केलेलं। 1 मंत्रिपद आणि 1 राज्यसभेची खासदारकी एवढ्यावरच RPI समाधानी राहतं। अधूनमधून मंत्रिमंडळ महामंडळ पदांची मागणी RPI मात्र भाजप काय त्यांना सिरियसली घेत नाही। सध्या या पक्षाचं अस्तित्व पाहायचं झाल्यास RPIकडे फक्त 1 राज्यसभेची खासदारकी आहे, ते म्हणजे स्वतः रामदास आठवले। ते केंद्रात मंत्री आहेत। बाकी पक्षाकडे एकही आमदार नसताना आठवलेंनी शिंदे सरकारमध्ये 1 मंत्रिपद, 3-4 चेअरमन पद आणि महामंडळाची मागणी केली आहे। यातलं एक तरी पद त्यांच्या पक्षाला मिळते का नाही हे कळेलच। बाकी आपल्याला राजकीय महत्त्वाकांक्षा आणि अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षापोटी राजकारणात नेते आणि त्यांचे पक्ष सोयीसाठी जवळ येतात आणि दूर जातात, पण घेतलेल्या या आढाव्यावरून तुम्हाला स्पष्ट झालेच असेल की 2014 आणि 19मध्ये भाजपला साथ देणाऱ्या पक्षांचं अस्तित्व आता कितपत उरलंय। तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।